दरवर्षी गणेश महोत्सव, दुर्गा महोत्सव इत्यादी सणांकरिता मूर्तिकारांच्या दारावर नागरिकांची गर्दी लुटायची। परंतु यावर्षी कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण होऊन या सणा उत्सवात सुद्धा त्यांचा प्रभाव पडलेला आहे। गणपती उत्सवाला मोजके दिवस शिल्लक असून सुद्धा मूर्तिकारांच्या दारावर कोणतीही गर्दी जाणवत नाही आणि त्यामुळे यावर्षी मूर्तिकारांवर आर्थिक अडचणीचे संकट पसरलेले आहे। कोरोनाने फक्त जनतेच्या मनामध्ये भीतीच नाही तर जनतेच्या भावना सुद्धा दुखावल्या आहेत। याच प्रकारे सावनेर शहरातील काही मूर्तिकार रोजगार संकटात दिसून येत आहेत। गणेशोत्सव म्हटला की महिनाभर आधीपासून गणेश मंडळाची स्थापना, पदाधिकारी नेमणूक, डेकोरेशन, मूर्तीच्या सजावटीसाठी लगबग दिसून यायची। परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व जगाच्या जागीत जिरलं। ना बाल अबालात उत्साह, ना सार्वजनिक गणेश स्थापना, ना रोषणाई, सर्वत्र निरुत्साही वातावरण निर्माण असून याची सर्वात मोठी झड मूर्तिकार व डेकोरेशन व्यवसायावर पडली असून छोटे मोठे मूर्तिकारांनी बनविलेल्या घरगुती गणेश मूर्ती सोबतच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची वाट बघता बघता आता त्यांचे डोळे पणाला लागले आहेत। तर डेकोरेशन व्यवसाय तर पूर्णपणे चौपट होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। पुढील 2-3 दिवसात गणेश भक्तांमध्ये उत्साह वाढला नाही तर मूर्तिकारांचा तर गणपती बाप्पाच वाली अशी स्थिती निर्माण झालेली आहे। एकेकाळी शासकीय नियमावलीनुसार गणेशोत्सव मंडळांना जास्त झगमगीत रोषणाई करण्यासाठी मनाई, सोबतच सार्वजनिक ठिकाणी 4 फुटापर्यंतची मूर्ती बसवण्याची परवानगी असल्याचे कळते। परंतु मंडपात आरती व्यतिरिक्त इतर आयोजन नाही, तेही मोजक्या 2-4 लोकात। लाऊडस्पीकर, भोंगे वाजवण्याची परवानगी नाही, भजन कीर्तन वा इतर आयोजन नाही। अशा अटीमुळे तर अनेक गणेशोत्सव मंडळे यावर्षी कोणत्याही प्रकारची तयारी करताना निदर्शनास येत नसले तरी मात्र घरगुती गणपती बाप्पा घरोघरी येतील, परंतु त्याचेही प्रमाण कमीच असल्याची सद्यस्थिती निदर्शनास येत आहे। यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहकांची पाहिजे तशी गर्दी आहे नाही आणि आम्ही नेहमी का म्हणते 200 ते 250 मूर्त्या बनवायचं। यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फक्त 150 मूर्त्या बनवल्या आहे, त्या पण आतापर्यंत 75 ते 80% आमची बुकिंग व्हायची। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फक्त 50% यावर्षी बुकिंग झालेली आहे। त्याच्यानंतर या आता पाहतच आहोत आपण की आपल्याला भरपूर कमी वेळ मिळालेला आहे, तर त्यातही आपल्याला गणपतीची बुकिंग कशा प्रमाणात आहे, म्हणजे दरवर्षी काय या वेळेला काय किती बुकिंग व्हायचे इतक्या दिवसाला आणि यावर्षी किती बुकिंग झालेलं आहे? आतापर्यंत नाही काय तर 80 ते 75% बुकिंग व्हायची, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फक्त 50% बुकिंग झालेली आहे आणि पाहिजे तसे का म्हणते जे आम्हाला अगोदर किंमत मिळायची मूर्तीची ते यावर्षी किंमत नाही मिळत आहे। आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये व्यवसायावर काय परिणाम होत आहे किंवा काय म्हणजे त्रास होऊन राहिलेला आहे? हरवर्षीप्रमाणे सगळ्या गोष्टी का म्हणते व्यवस्थित होत्या, त्याप्रमाणे आम्हाला मातीची पण का म्हणते किंमत जास्त असायची नाही आणि लॉकडाऊनमुळे आम्हाला जे का म्हणते बनवायसाठी मटेरियल लागायचं ते आम्हाला लॉकडाऊनच्या अंदरमध्ये काहीच मिळालं नाही। आमच्याकडे जे होतं त्या हिशोबाने आम्ही यावर्षी मूर्त्या बनवल्या आहे। आणि जर का समजा हे असं चाललं राहिलं तर मग तुम्ही काय कराल? जर असंच चालत राहिलं तर आम्हाला आखरी आत्महत्या करायची पाळी येईल, कारण आमच्या व्यवसाय म्हणजे 12 महिने आम्ही याच्याच भरोश्यावर का म्हणते कमवून खातात। त्याप्रमाणे शासनाने काहीतरी आमच्याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा याच्यावर। म्हणजे वर्षभराचा प्रपंच आपला याच्यावर मूर्तीवरूनच चालतो? वर्षभराच्या पूर्ण प्रपंच आमच्या मूर्तीवरच चालतं, बाकी आम्ही कोणताच व्यवसाय करत नाही। आम्ही याच व्यवसायावर पूर्ण आमचं कुटुंब चालतं। पियुष झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।